हेच ते भैरी भवानीचं जागृत देवस्थान. इथेच 3 वर्षापूर्वी आम्ही नवस बोललेला आणि तोच आज नवस फेडायला आम्ही पुन्हा एकत्र आलोय. माणसाच्या जीवनात चांगलं वाईट काही चाललं असेल तरी आपल्या गावच्या देवांना विसरून कधीच पुढे जाऊ शकत नाही. देवाची साथ ही आपल्या जीवनात सुख आणि शांती देते. कोल्हापूर, सातारा, कोकण जेव्हा एकत्र येतात तेव्हा अशीच एखादी खास ट्रिप बनते. कधीतरी आपल्या जिवलग मित्रांसोबत अशी एखादी रोड ट्रिप वर्षातून एकदा तरी हवीच आणि तेच करायला आम्ही निघालो आमच्या गावी. तर मित्रांनो, आता रात्रीचे वाजलेत 12:30 आणि आम्ही निघालोय आमच्या गावच्या प्रवासाला. काय आपल्या काय नाव काय? सहल. नवसाची सहल. जरा हे लाव रे, नवसाची सहल. तर ह्या ट्रिपचं नाव आहे नवसाची सहल. आता एक्झॅक्टली नवसाची सहल काय ना ते तुम्हाला मी नंतर सांगेन. पण आता आम्ही गाडीमध्ये 1 2 3 4 आहेत. 5वा एक माणूस येतोय आणि 6वा पण येणार आहे. 7वा आमचा मिसिंग आहे. 7 जण का? कारण की आम्ही 3 वर्ष आधी ना आपण गेलेलो. 3 वर्ष आधी आम्ही सेम ट्रिप काढलेली, तेव्हा आम्ही 7 जण होतो. तर एनिवेज आता फटाफट आपण निघूया मित्रांनो. किती वाजले? 12:30. स्वामींना आणि गणपती बाप्पाला हारवीर घालून आणि आमच्या प्रवासाला सुरुवात करूया. A few moments later. काय 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 बाबा, काय कुठे झालं? हा कुठे झालं? झाडू बिडू कुठे घेऊन झाडू बिडू काय करणार ना ते गावचं सामान. गावी चाललं. गावचं सामान काय नाही. प्लॅन काहीतरी वेगळा होता. आता त्याच्या गावी पण जायचंय म्हणून याने भाई गावचं सगळं सामान घेतलेलं आहे. फ्री ऑफ कॉस्ट डिलिव्हरी. फ्री ऑफ कॉस्ट. तर मित्रांनो, सीन आता असं झालाय ना, आमचा एक मित्र येणार नव्हता ना, त्याला आम्ही शोधून आम्ही पकडला आणि आता त्याला काय ना काय, अरे भाई तो बघा काय चाललेलं तिकडे, कसा बघा पडला तो. हे भाई तो बघ उभे पडला, उभे पडला तो. जाऊ दे. तर आमचा मित्र तो येणार नव्हता, तो भाई फायनली कसा बसा करून आता डायरेक्ट आम्ही त्याला उचलून घेऊन चाललोय. कसं आहे ना, लास्ट टाइम आम्ही 7 जण गेलेलो, तर एक जण नाही येणार आतापर्यंत तेच चाललेलं. पण फायनली त्याला आम्ही जबरदस्ती घेऊनच चाललोय. काय मागे बसायला कोण नाही काय? 12:30 निघायचं होतं, 2 वाजले रोड मध्ये. 1 2 3 4 5 6 7. अरे बापरे, म्हणजे मागे 2 जण. बापरे, काय खरं नाही बाई. आमचा एक शेवटचा एक मित्र आलेला, नजर काढली त्याची. नजर एवढी लागली की एवढे दिवस तोंडच दाखवत नव्हतं आम्हाला. आम्ही पहिल्यांदा आलोय. 12:30 निघायचे, 3 वाजले. हे 2 बॅगामध्ये नवस पूर्ण आला तर 1 बॅग देणार आहे की काय? किरकिर चालू झाली. अरे पाहिजे होता ना. फायनली आपला ग्रुप आता कंप्लीट झालेला आहे 7 जणांचा. आता बोलूया गणपती बाप्पा मोरया. चला. आता मित्रांनो, टाइम झालेला आहे 4 साडेचार काहीतरी वाजलेले आहेत. आणि आता आम्ही लोक कुठे आहे? आपण कुठे पोहोचलो आता? लोणावळ्यानंतर ना, लोणावळा के बाद. लोणावळ्याच्या नंतर आम्ही लोक आता इथे पोचलेलो आहे फूड कोर्ट जवळ. जरा आता चाय कॉफी वगैरे जरा पियायला लागणार, थोडं झोप वगैरे येते जाम. आणि आय थिंक आता माझा टाईम आलेला आहे झोपायचा. आता आपला दुसरा मित्र चालवलो बहुतेक. थंडीबद्दल काय बोलू शकता साहेब? पुष्कळ थंडी आहे. नाही बराबर आहे भाई. नाही अरे यार, माने ना आराम यार. काय बोलत एवढं मराठी बोलत तू? हो मित्रांनो, मी आता झोपलो मस्तपैकी. किती वाजले भाई? 8:30 वाजलेले आहेत आणि आम्ही पोचलेलो आहे आपल्या मित्राच्या घरी, गावी. चला. छान. सामान काढा. सामान तर काय असं काय काढायचं नाही, कारण की आम्ही इथे थोडा वेळ थांबून
आणि पुढे कोल्हापूरला निघणार आहे. सध्या आम्ही आहे सातारामध्ये. तर सातारामध्ये आपल्या मित्राचं नमस्कार. गाव आहे, तिकडे आलेलो आहे. ते थोडा वेळ थांबणार आणि इकडनं आय थिंक 2 ते 3 तासामध्ये आराम करून इकडनं निघणार आहे कोल्हापूरला जाणार. कोल्हापूरला आपलं दुसऱ्या मित्राचं घर आहे, आपल्या या मित्राचं, तिकडे आपण जाणार. मित्रांनो जेव्हापासून आलेलो आहे तेव्हापासून थोडा आराम चाललेला आणि सगळेजण फ्रेश होत होते. ओके, तर आता थोडंसं घराची एक टूर करून देऊया. आपण आहे साताराला गावाचं नाव काय? सातारामध्ये काय? जयपूर. सातारामध्ये जयपूरमध्ये आम्ही म्हणजे विचार करा. जयपूर म्हणून आहे. हां काहीतरी एनिवे जयपूर म्हणून काहीतरी आहे गाव. तर आपला हा असा एक बंगला आहे. हे बघा, हा बघा, हा मस्त असा एक छोटासा प्यारासा बंगलो, मस्त एकदम आहे, छान. एंट्री केल्यावरती तुम्हाला हा असा एक मोठा एक हॉल दिसतो. हा बघा एक रेडा पिटो आमचा मोठा हॉल इथे बसला. तर अजून बाय द वे काम वगैरे बाकी आपला गणेश भाऊ आहे, ह्याचं घर आहे. ओके, तर इकडनं गेल्यावरती इथे असं वरती चढायला एक टेरेस वगैरे, एक छोटासा मस्त असा एक इथे एक बेडरूम आहे. हा बघा, इथे एक आपला दुसरा बेडरूम आहे. इथे वॉशरूम वगैरे दिलेलं आहे. इथे एक वॉशरूम आहे, ह्या साईडला पण आहे. छान एकदम मस्त. आपण आता फटाफट जाऊया टेरेसवर. हे बघा, मस्त एकदम छान असं एकदम टेरेस आहे, एकदम भारी. म्हणजे मुंबईच्या दगादगीच्या लाईफमधनं ना बाहेर येऊन इथे गावामध्ये आल्यावरती असं एक सुकूनसारखं एक वातावरण पाहिजे असं जे इथे आहे. तर किती छान असं आहे. आणि बाय द वे क्लायमेट खूपच चांगलं आहे. म्हणजे एकदम थंडी नाही बोलू शकत. थंडी आम्हाला एक्सपेक्टेड होती खूप जास्त असेल, पण थंडी नव्हती एवढी, नॉर्मल थंडी होती. मुंबईमध्ये जेवढी आहे तेवढीच थंडी होती इथे. काकी आपल्या इथे मस्त कांदे पोहे बनवतात, एकदम गरमागरम कांदे पोहे आहेत इथे. वा वा काकी, तसं पण आम्ही खाऊन आलेलो, पण थँक्यू सो मच. इथे देवघर आहे. हां, इथे देवघर आहे छोटंसं, मस्त एकदम. काका एकदम भारी आहे, एकदम घर एकदम मस्त बनवलेलं आहे. मागे काय पडवी वगैरे जागा आहे. हां मस्त. अच्छा, इथपर्यंत जागा अशी. भिंत बांधायची आपल्याला. हां हां आणि तुरीचं झाड बघा तेवढं. हां, तूर केला म्हणायचं. छान आहे, छान आहे. पण इकडे गोटा आहे, म्हैशी वगैरे. अच्छा, ते दुसरे ते दुसऱ्यांचं आहे. हां हां. टाईम काय होतो आता? टाईम होतो आहे 10 वाजता, एक्झॅक्ट 10 वाजलेले आहेत. होपफुली आता अर्धा 1 तासामध्ये आम्ही लोक इकडनं कल्टी मारू डायरेक्टली कोल्हापूरला. तर टाईम झालेला आहे आपला इकडनं आता निघायचा कोल्हापूरच्या दिशेने. कोल्हापूर जवळपास इकडनं 2 तास तरी आम्हाला लागतीलच. आय थिंक 90 किलोमीटर 90 किलोमीटर आहे ना तो घर इकडनं. 91 किलोमीटर जवळपास आहे इथे. चला का, टाटा. आपली गाडी लागलेली आहे इथे. चला आता आपण निघूया कोल्हापूरच्या दिशेने. ड्रायव्हर गणपती बाप्पा मोरया. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. काय आलं रे? काय आलं? मागे रेडे रेडे भरलं. देवाचं तोंड बघू शकता तुम्ही. भावाला आमच्या जागा होत आहे. भाऊ 90 किलोमीटर कष्ट काढणार आहे. पुष्कळ जागा आहे, पुष्कळ जागा आहे. त्यांनी सांगितलं होतं आपल्याला. नाही, पुष्कळ थंडी आहे सांगितली होती त्यांनी. चला येतो का? चला की. हो. पुष्कळ आवडलेला आहे. हे गणेश काकाला बाय बोलू आलाय. बरोबर आहे मला. तर मित्रांनो आता इथे आम्ही काय जरा सांग. मित्रांनो, आपण आता पेरू घ्यायला उतरत आहे. हिरवा पांढरा बघूया कशा प्रकारचे. मोठा पेरू आहे हा पेरू. आता आपल्याला रस्त्याच्या कडेला दिसलेले हिरवेगार पेरू, त्यासाठी आपल्या मिथिलेश भाऊंनी गाडी थांबवलेली आहे. हिरवेगार पेरू कसे आहे? 50ला अर्धा किलो. 50ला अर्धा. खाऊन बघूया मित्रांनो आपण. गाडीत बसलेत ब्लॉगर, आम्हाला दिलंय खातात दांडक.
ब्लॉगर गाडीत बसले. कसं आहे गणेश आता? कसे किलो 50 रुपये? सव्वा किलो दिले 100 रुपये. अर्धा किलो म्हणजे 2 मध्ये अर्धा किलो बसला आहे. मला बोलले ते तुम्ही ब्लॉगर आहे का, सव्वा किलो दिले. जागा दिलीच पाहिजे, फ्रीडो. तिकीट मिळालंच पाहिजे. मित्रांनो, फ्रीडोचा पुरेपूर यूज बघा. फ्रीडो हेड पिलो. टाइम झालेला आहे 1:15 झालेली आहेत आणि आम्ही लोक आता अख्खा मसूर खायला एका जागी थांबलेलो आहे. आमचा आता पुढला प्लॅन आहे की आम्ही जाणार आहे महालक्ष्मी नंतर आपण कुठे जाणार? मंदिरानंतर ज्योतिबा. आमचे हे 2 प्लॅन आहेत आणि त्याच्यानंतर मग आम्ही जाणार आहे किरणच्या घरी. तर आधी असा प्लॅन होता की डायरेक्टली किरणच्या घरी जाऊन बॅग वगैरे ठेवून नंतर जायचं, पण डायरेक्ट जाण्यापेक्षा आधी सगळं दर्शन वगैरे करून गेलेलं बरं. हॉटेलचं नाव काय? हॉटेलचं नाव आहे पाटील अख्खा मसूर. मस्त गेलेलं आहे. 2 चपाती आणि पण अख्खा मसूर करा. अख्खा मसूर अख्खा मसूर तुम्हाला पण त्यापेक्षा तेच पाहिजे का अजून कमी पाहिजे? तेच medium घ्या, सगळे स्पायसी स्पायसी का ना, मग खाली बनबनणार मग उद्या ते बनबनणार रे उद्या. आपली मसूर आलेली आहे, दाल खिचडी आलेली आहे, भाकरी आली आहे, रोटी आली आहे. रोटी नाही, रोटी अजून बाकी चपाती आलेली आहे. आम्ही स्पेशली आलो ह्या आयटमसाठी. ह्या आयटम मसूर टाके बघूया अख्खा मसूर में क्या टेस्ट है भाई, देखना पड़ेगा. जस्ट छास वगैरे संपवलेलं आहे, मसाला छास. आता ते बोललेले आहेत की मटका दहीची आता टेस्ट बघूया. आमच्या नशिबात आहे. ह्याच्यामध्ये काय असतं? ह्याच्यामध्ये साखर टाकायची. तुम्हाला साखर पाहिजे असेल तर घ्या. आणखी घेऊन या. मटका दही हा द्या. एक राहिले ते मला. एकच द्या, राहू दे. एक घ्यायचं. तर आता किती किलोमीटर आहे काय माहिती. आय थिंक अर्ध्या तासामध्ये बहुतेक पोचू आम्ही तिकडे. टाइम झालाय 2:20. होपफुली टाइमवरती आम्ही पोचू तिकडे. त्याच्यानंतर परत ज्योतिबाच्या तिकडे पण जायचं आहे. तर फायनली आम्ही आलेलो आहे महालक्ष्मीच्या इथे. आता पार्किंगला आमची गाडी वगैरे इथे पार्क आहे. आता माणसं इथे कपडे चेंज करतात कारण की ब्लॅक घातलेलं म्हणून. असं ह्यांना वाटतं की ब्लॅक नको आतमध्ये, म्हणून आता व्हाईट घालून आता आम्ही लोक आतमध्ये जाणार आहे. एनिवेज आम्ही पार्किंग आता इथे बापरे पॅन्ट पण चेंज करतो. अरे रणवीर सिंग क्या कर रहे हो. अरे माणसाने सगळं काही चेंज केलं, ब्लॅक सगळं टाकून दिलं, पण चप्पल अजून ब्लॅक आहे. चप्पलचं काय नवीन घेतलं काय? तू पण आता काढते का पॅन्ट? तिला सांगा की मित्रांनो आम्ही आता आलेलो आहे मित्रांनो ज्योतिबाच्या इथे. हा तर मित्रांनो आम्ही आता आलेलो आहे ज्योतिबा डोंगर. त्यात आम्ही भरपूर थकलेलो आहोत. मी तर खूप थकलो. ड्रायव्हिंग आम्ही दोघे करतोय. हे नुसते झोपून आले, नुसतं झोपून. तरी त्यांना मी विदाऊट पायरी उतरायची अशी जागा मला माहित आहे. त्या जागेवर मी त्यांना दर्शनासाठी घेऊन आलो. तर आता आपण फटाफट दर्शन वगैरे करूया. याच्या आधी आपण केलं महालक्ष्मी आणि आता करणार आहे ज्योतिबा. येस. घाबरला, त्याला वाटलं गुलाल लावणार याला. सांग बोल.
तर मित्रांनो चांगलं दर्शन झालेलं आहे आता इथे. तर जाता जाता आपण एकच बोलू इच्छितो, ज्योतिबाच्या नावानं सांग बरं. बासुंदीच्या पियाला आलो आम्ही लोक. बासुंदीच्या एक नंबर असतो. पीर एकदा एक सिप मारणी जरा सांग कसं आहे. एक नंबर एकदम गोड. मित्रांनो आता आपण ज्योतिबाकडनं निघून आलेलो आहे किरणच्या घरी. हा आहे बंगला. हा बघा इतका मस्त असा बंगला आहे आपल्या भावाचा. येता येता खूप टाईम गेला आहे. आता कोणीच नाही वाटतं घरी. कोण आहे की नाही भावा घरात? कोण नाही. कुटाळे कुटाळे कुटाळे. चप्पल बिघडत कोण आला तर तो बाहेर गेले. हा टाईम काय आला रे. जाम थकलो. कधी आडवा पडतो असं झालं. एनिवेज आता थोडा मी फ्रेश होतो. थोड्या टायमानंतर थोडा टाईमपास करू, एन्जॉय करू आणि रात्री आम्ही जाणार आहे. काय खायला जाणार आहे भाऊ आज? काय खायला जाणार आहे आज? मटन काय बोलतात त्याला? तांबडा पांढरा रस्सा आज खायला जाणार आहे आपण. हा व्हेज एक काय देवावरून आलो ना आमच्यात परंपरा देवावरून आल्यावरती नॉनव्हेज नाही काय. अच्छा ह्यांच्यामध्ये परंपरा आहे तशी. आय थिंक आम्ही ती परंपरा आमची ऐकलेली नाही. आपण आता चाललेलो कुठे रे बाई? काय ते नाव काय ढाब्याचं? ओंकार धाबा. ओंकार धाब्यावर काय भेटणार भावा? मटन थाळी, मटन थाळी, चिकन थाळी आणि तांबडा पांढरा रस्सा. कोल्हापूरचा. इकडनं 20 मिनिटावरती आहे आपलं डेस्टिनेशन, जिथे आपण चाललेलो आहे जेवायला. चला भाई आपली मटन थाळी आलेली आहे. आणि इथे आहे व्हेज थाळी. भाई व्हेज थाळीमध्ये काय आहे? हे सगळं दुनियाभरचं व्हेज आहे. इथे घी पण आहे. मटन थाळी. तेरा चिकन नाही यायला लागतं. आता फटाफट आपण मटन थाळी खाऊया कारण की जाम भूक लागली एकदम भारी. तर मित्रांनो आता टाईम झालेला आहे 9 वाजता सकाळचे आणि आम्ही आता निघालेलो आहे आमच्या माझ्या गावी एक आमची देवी आहे भैरी भवानी. ते खूप जागृत देवस्थान आहे. आपल्याला तिकडे जायचं आहे कारण की रिझन हे होतं इथे येण्याचं सगळ्यांबरोबर 7 जणांबरोबर. का माहिती आहे का आम्ही 7 जणं का आलेलो इथे? कारण की आम्ही 3 वर्षापूर्वी जवळपास आम्ही 7 जणं आलेलो इथे. म्हणजे माझ्या गावी गेलेलो. तिकडे नवस वगैरे ठेवलेले सगळ्यांची नवस जवळपास सगळ्यांचे पूर्ण झालेले, पण ते फेडायला लागतात. ओके, तर ते कधीपासून प्लॅन आमचा होत होता. फायनली आज जाऊन तो प्लॅन झालेला आहे. आणि आता आम्ही लोक इकडनं निघणार. इकडनं म्हणजे माझ्या मित्राच्या घरापासून जवळपास 2-1 तासावरती माझं घर आहे आणि त्याच्या थोडंसं पुढे आपलं ते जागृत देवस्थान आहे जिथे आम्ही जाणार आहे. ते पण माझ्या पप्पांच्या मामाचं घर आहे. तिकडे ती देवी आहे. त्याच्या आधी थोडंसं या घरामध्ये आपण बघूया काय काय आहे. तर असा एंट्री केल्यावरती एवढा मोठा असा हॉल आहे. सगळं अस्ताव्यस्त पडलेलं इथे. आणि इथे किचन आहे. किचन पण बघा किती मोठं असं किचन आहे. मस्त एकदम. इथे एक बेडरूम आहे आणि इकडनं गेल्यावरती इथे एक दुसरा बेडरूम आहे. मस्त असं घर आहे. म्हणजे गावी आल्यावरती एकदम सुकूनवाली लाईफ पाहिजे ना तर हे असं. आणि इथे साईडला वॉशरूम आहे आणि वरती पण तसंच आहे. वरती आणि टेरेस वगैरे ते सगळं आहे. म्हणजे मोठा बंगलो आहे. तर आता आपण भाई साहब आता आपण निघूया फटाफट. हां सेम वरती आहे. टेरेस पण आहे ना भावा? टेरेस बिरेस पण आहे. और क्या चाहिए भाई. मित्रांनो आता आपण प्रवासाला चाललेलो आहे भैरी भवानीच्या दर्शनासाठी आणि आपल्या भावाच्या गावाला. आम्ही निघणार होतो 6 वाजता. वाजलेले आहेत 9. तर आता जाता आपण बघणार आहे फेमस मिसळ खायची आपल्याला. म्हसोबा मिसळ सेंटर. तिथे आपण मिसळ खाणार आहे. खूप छान. पुष्कळ माणसं असतात तिथे. आपण अशी मिसळ कुठेच खाल्ली नसेल. तुम्हाला पुढील दाखवतो. आपण आलेलो आहे इथे मिसळ खायला. काय बोलता काय काय आहे इथे?
डोसा उत्तप्पा इडली मिसळ कटवडा मेंदूवडा सगळं काही आहे. सगळं काय आता- चिकन मटन बुर्जी आमलेट इकडे मिसळ एकदम भारी भेटते मी ऐकलं. स्पेशल मिसळ स्पेशल मिसळ आपण खाणार स्पेशल मिसळ. तू काय खाणार? स्पेशल मिसळ आणि एक इडली. किती मिसळ बोलायचे? मी एक मिसळ आणणार. आता तस्मै सगळ्यांना साईराम करतो. जरा दाखव, तस्मेला दाखव. साईराम साईराम. मिसळ आलेली आहे एकदम झकास. आता तरी येईल. इथे इडली आहे, डोसा आहे, विदाउट बटर विदाउट नथिंग. काय काय काहीच नाही ना. डोसा सरप्राईज. चटणीची वाढवली चटणी बाबा आपल्या चटणीची वाट चला भाई, पोट भरून मिसळ खाल्लंय. खूप काय काय खाल्लंय यार. पोट एकदम जाम झालेलं आता. लवकर काय जेवायचं ना आपल्याला. अनुस्कुरा घाटातून जाणार आहे. तर अनुस्कुरा घाटामध्ये जाणार तर आपण ड्रोन तर नक्कीच उडवणार तिकडे, कारण की ड्रोन अजूनपर्यंत उडवलेला नाही जेव्हापासून मी आलेलो आहे. फायनली आपण पोहोचलेलो अनुस्कुरा घाटामध्ये. अनुस्कुरा घाट हे एवढं जबरदस्त असतं ना, फक्त मी बाहेर उतरून बघा. ड्रोन नाही उडणार भाई, खूप जास्त हवं आहे. आता ड्रोन उडवणार होतो पण बाबा नो रिस्क. सकाळ सकाळी मोबाईल जाता जाता वाचलाय. आता ड्रोनची रिस्क नाही घेऊ शकत. आणि सगळ्यात बेस्ट टाईम असतो अनुस्कुरा घाटामध्ये येण्याचा तो आहे पावसाळ्यामध्ये. पावसाळ्यामध्ये एवढं जबरदस्त क्लायमेट असतं भाई साहेब इथे, काही सांगणार तुम्ही. म्हणजे खूप खूप एकदम भारी वाटतं. खूप मजा येते. रायडर्स लोक पण येतात खूप सारे इथे. मी बाईक राईड करत करत खूप वेळा आलेलो इथे. तर एनिवेज आता आपण निघूया आमच्या गावाकडे. इकडनं हाफ ॲन आवरमध्ये आय थिंक आपण पोचून जाऊ. आपण आता पोचलेलो आहे शेवटी. ते हे पप्पांच्या मामाचं घर आहे, जिथे आपलं भैरी भवानीचं देऊळ आहे आतमध्ये छोटंसं. आणि ते खूप पवित्र स्थान आहे. खूप लोक येतात, मोठमोठे पॉलिटिक्सवाले हे ते, म्हणजे खूप सारे लोक येतात इथे नवस बोलायला, कारण की इकडला बोललेला नवस पूर्ण होतो. आणि माझ्या बाबतीमध्ये पण खूप वेळा झालेला आहे आणि माझ्या मित्रांच्या बाबतीमध्ये पण झालेलं आहे. सगळ्यांचे नवस ऑलमोस्ट पूर्ण झालेले, म्हणजे 3-4 वर्षापूर्वी आधी बोललेले नवस. तर कधीपासून प्लॅन चाललेला इथे येण्याचा. फायनली आज आम्ही इथे आलेलो आहे आपल्या नवस फेडायला. चला हे बघा, सगळ्यांच्या हातामध्ये काय ना काय आहेच आपल्या देवीला तिकडे देण्यासाठी. मी पण इथे ओटी वगैरे आणलेली आहे. आहे का? आहे का? ये वरती आतमध्ये. हा हो हा. पाणी आहे, पाणी आहे. येईन हो. चला भाई, ज्या गोष्टीसाठी आलेलो ती गोष्ट झालेली आहे. सगळ्यांना घेऊन आलो फायनली. आणि जे पण नवस वगैरे होते ते फेडलेले आहेत आणि जे पण पुढले नवस होते ते बोललेले आहेत. होपफुली सगळ्यांचे नवस पूर्ण होतील परत एकदा.
माझं पण आता नवस बोलून झालेलं आहे फायनली. गावी जाऊया आपल्या घराची इथे. जरा घरामध्ये केवढं काही काम झालं ते सगळं बघूया. काका आलेले आहेत घरी, माहिती नव्हतं काका आहेत, पण काका आहेत तिकडे. तर फटाफट ते सगळं करून आणि नंतर पुन्हा कोल्हापूरला रिटर्न जाऊया. तर मित्रांनो फायनली माझ्या गावी पोचलेलो इथे. गावी म्हणजे आमचं मेन घर एक तिकडे एक आहे आणि आमचं हे एक आहे घर इथे. अशा पद्धतीने तर मला माहिती नव्हतं की पण काका आलेले आहेत गावी. बहुतेक काही ना काही काम बिम चालूच असतं इथे छोटं मोठं. हा तर हे आमचं अशा पद्धतीचं घर आहे इथे. तिकडे बघा काका नेहमी काय ना काय काम आपलं चालू असतं. हा हे असं काही इथे एक असा रूम आहे. खूप सारं काम वगैरे केलेलं आहे. इथे किचन सारखं बनवलेलं आहे. इथे एक रूम. इथे असं इथे बाथरूमचं अजून काम झालेलं नाही, अजून चालूच आहे. इथे होऊन जाईल काम झालं की इथे अशी झाडं वगैरे लावलेली आहेत या साईडला. हे बघा इथे आधी हे वॉशरूम वगैरे होतं इथे आणि इथे. आणि इथे लाकडं वगैरे ठेवण्यासाठी इथे एक छोटासा रूम आहे. आणि आता वॉशरूम आता आतमध्ये घेतं या साईडला. मागणं काही असं आहे आपलं ही जागा. हे लावत होतं का आता? हे लावत होतात का? हा हे आता आळी करावी लागतात ना. हे गवत काढलं ते टाकलं इथे जाळलं. त्या विहिरीला पाणी एवढं गवत होतं. गवत होतं हां हां. ते काढून तिथे जाळलं तिथे नेऊन टाकलं. तुम्ही कधी आले मग गावी? मला आता 8 दिवस झाले. भाई आपण निघूया. जास्त वेळ थांबू शकत नाही इथे कारण की फटाफट आपल्याला परत कोल्हापूरला पण पोचायचं आहे. 2-3 कामं पण आहेत ती सगळी करायची आहेत. सगळे झोपत आहेत तिथे बघा आणि आम्ही दोघे जागे आहोत. बाकी सगळे डोकरे झोपलेत. मित्रांनो मॉर्निंगचे 6 वाजलेत आता आणि आता आम्ही 6 वाजता निघतोय मुंबईसाठी. मुंबईचा परतीचा प्रवास आम्ही फायनली स्टार्ट करतोय. एवढा टाईम झाला म्हणजे काल आम्ही माझ्या गावी जाऊन आलो, फिरलो वगैरे, खूप मजा आली. बाय द वे ही ट्रिप मॅन्डेटरी होती, ही करायचीच होती. ही 3 वर्षानंतर फायनली सक्सेसफुल झालेली आहे. आणि मित्रांनो काय वाटतं तुम्हाला? तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? सक्सेसफुल झालेली आपली फायनली ट्रिप. एकदम मस्त. हे नवसवाले माणसाने बोलवलं. नवसवाले कुठे नवस पूर्ण झालेले माणसं मागे. नवस पूर्ण झालेली माणसं सगळी. ओके तर एनिवेज दर वर्षाला आम्ही असाच एक प्लॅन करू आणि अशीच एक ट्रिप वगैरे करू आणि असेच स्पॉट आम्ही कव्हर करू होपफुली. तर आता आपण निघूया आमच्या मुंबईच्या परतीच्या प्रवासाला. आय होप तुम्हाला हा वाला मी एक व्लॉग एक टाकलेला आहे. तर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल. इट्स मेक मुंबई अँड ॲज ऑलवेज से कीप लविंग, कीप सपोर्टिंग अँड नेव्हर फॉरगेट टू एन्जॉय युअर लाईफ. बाय. गणपती बाप्पा मोरया. श्री स्वामी. Thank you.